नमस्कार मंडळी. तर आज आपण घरच्या घरी आणि घरातल्या साहित्यात आज आपण बदाम मिल्क शेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी गाडीवर बाहेर मिळतो तसाच आज आपण घरच्या घरी बदाम मिल्क शेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपण यामध्ये जेव्हा दूध घालू ना तर ते खाली डागणार नाही किंवा ते मग जळत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी दूध तापायला ठेवायच्या आधी यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे. आता कढईमध्ये मी 1 लिटर दूध घातलेलं आहे. तर आता याला आपण छान अशी उकळी येऊ देणार आहोत. त्यानंतर इथे मी एक 20 ते 25 बदाम घेतलेले आहेत. तर आपल्याला त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं दूध ॲड करून हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे वाटून घेतलेलं आहे. तर आता आपल्या दुधाला पण छान अशी उकळी येत आहे. तर हे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. आपल्याला याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे, जास्त पण याला आटवायची गरज नाही, कारण आपण हे फुल फॅट मिल्क क्रीम घेतलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. तर हे पहा, छान अशी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दूध हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. छान अशी याला उकळी आली पाहिजे. तर एक अजून 2 ते 3 मिनटं आपण याला छान असं उकळून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये याला सतत असं हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे. तर आता याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचे मी कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. तर हे 2 चमचे घेतलेले आहे. जो आपण पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्यानेच मी 2 चमचे कस्टर्ड पावडर इथे व्हॅनिला फ्लेवरचं घेतलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये दूध घालून हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही या वेळेला कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकतात. पण याची चव काही वेगळीच असते. कॉर्नफ्लॉवरमध्ये कसल्याही प्रकारचा त्यामध्ये फ्लेवर नसतो, त्याच्यामुळे ते थोडंसं चवीला वेगळं लागतं. जर तुम्ही व्हॅनिलाचं हे फ्लेवर जर घातलं ना तर बदाम शेक आपला अप्रतिम असा बनून तयार होते. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हेच घाला. आता यामध्ये आपण उकळी छान आलेली आहे दुधाला. त्यानंतर इथे मी जे आपण बदाम बारीक वाटून घेतले होते ते यामध्ये थोडे थोडे करून आपण ॲड केलेले आहे. याला आता आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे उकळून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं केसरसुद्धा ॲड केलेलं आहे. तर केसर घालणं ऑप्शनल आहे. घातलं तर चालेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही आहे. तर आता याला चांगलं असं परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कंटिन्यू मी याला हलवत आहे, जेणेकरून आपलं दूध हे खाली लागलं नाही पाहिजे किंवा डागलं नाही पाहिजे. आता याला हलवत हलवतच आपण यामध्ये जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. एका हाताने घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने याला सतत असं हलवायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी होऊ नयेत. त्यामुळे याला चांगलं असं कंटिन्यूपणे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मी याला कंटिन्यू हलवत आहे. तर याला चांगलं असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. खाली आपलं हे दूध लागलं गेलं नाही पाहिजे, जेणेकरून जर हे दूध खाली लागलं तर आपल्या बदाम शेकला वेगळाच असा फ्लेवर येतो, टेस्ट त्याची बदलते. त्यामुळे आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात, की तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार. तर आता साखर घातल्यानंतर पण आपण याला एक 2 ते 3 मिनटं अजून शिजून देणार आहोत. तर हे पहा, मस्त आपलं घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यात बदाम मिल्क शेक बनून तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी थोडेसे अजून काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले होते ते ॲड केलेले आहेत. तर आता आपण याला साईडला काढून घेऊया. पूर्णपणे याला थंड करायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात, आधीपेक्षा हे दाटसर झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर तर अजून हे
घट्ट आणि दाटसर बनून तयार होते. तर आता आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात. तर हे पहा, मी याला थंड होण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे जेव्हा हे थंड होईल ना, त्यानंतर आपण याला एक 5 ते 6 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर हे पहा, मस्त आपलं बदाम मिल्कशेक अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती दाटसर बनून तयार आलेलं आहे. टेक्स्चर याचं तुम्ही पाहू शकता. हे पहा, मस्त असं बनून हे तयार आहे. अगदी जो आपण बाहेर पितो ना, त्याच पद्धतीचं म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षासुद्धा कित्येक पटीने घरी हे बनवून चवीला अप्रतिम तयार होतं. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.